तर सध्या हे जे 6 बंडखोर खासदार आहेत त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी सध्या बैठक सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये सगळ्या अधिकृत गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातील। त्याचबरोबर जे काही पत्र आहेत त्याच्यावर संमती पत्रांवर सह्या या खासदारांच्या घेतल्या जातील आणि त्यानंतर ही बैठक संपल्यानंतर थोड्याच वेळात या सर्व 6 खासदारांसोबत ची पत्रकार परिषद ही वायवी चव्हाण येथे पार पडणार आहे। त्याआधी आपण जर पाहिलं तर पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा ही आज पत्रकार परिषदेमध्ये केली जाऊ शकते आणि त्याच ठिकाणी या 6 खासदारांचा पक्षप्रवेश सुद्धा हा केला जाऊ शकतो आणि या सगळ्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे त्याची इथे सध्या आपण जर पाहिलं तर बैठक आज सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यात आता थोड्याच वेळात जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे 6 खासदार जे आहेत ते आपल्याला वायबी चव्हाणच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे हे सगळेच इथे 6च्या 6 खासदार उपस्थित असलेले आता येणार आहेत। 7वा काठाभोवती आहे ते उद्धवजींना विचारामध्ये सांगतील। कितने लोग जो हैं जो आज मर देखो अभी आज 6 जन आज है। 7वां जो है उसका कहना ऐसा था कि मुझे कैबिनेट मिनिस्ट्री दे दो केंद्र में माजी मंत्री आहेत ते तुम्ही शोधायचं आहे आता। नहीं, माजी मंत्री ने ऐसा डिमांड किया किस कौन था सर? नाही पैसे देऊन आम्ही कोणाला घेत नाही। आम्ही एक गोष्ट सांगायला हवी की उद्धवजींना मी एक गोष्ट विचारून घेईन। उद्धवजी राज ठाकरेंचे तुम्ही जेव्हा 6 नगरसेवक फोडले होते त्यावेळेला तुम्ही संजय राऊतांनी तुडवाची भाषा केली नव्हती। त्यावेळेला 50 खोक्यांनी ओके कोण बोललं नव्हतं। मग ज्यावेळेला आता शिंदे साहेबांच्याकडे विकासासाठी मतदारसंघातल्या ज्यावेळेला खासदार येत आहेत त्यावेळेला तुम्ही तुडवाची भाषा करताय आणि खोक्यांनी ओकेची भाषा करताय। हिंदी में यही बात कहना। मैं उद्धव जी को पूछना चाहता हूँ कि राज ठाकरे के 6 नगरसेवक जब आपने फोड़े थे तो तब उनको कितना दिया था आपने खोखा? दिया था क्या खोखा? तो अभी जब एकनाथ शिंदे ने जो 6 एमपी खुद का मतदार संघ का विकास करने के लिए आ गए तभी खोखे की बात चालू है तुम्हारी। ये कितना साल रहेगा ऐसा चलेगा? आणि म्हणून स्वतः तुम्ही आत्मपरीक्षण करून बघा तुमचे लोक का चाललेत। ये तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है। विधायक भी आने वाले हैं क्या? अभी बहुत कुछ बाकी है। समझने वालों को इशारा काफी है। अजीत जी भी आ जाएंगे। बघा मी पुन्हा सांगतोय कोंबडं झाकून ठेवलं तर ते अयोनेश्वर राहत नाही। आता 20 लोकांना किती दिवस तुम्ही डांबून ठेवणार आहात? कितने लोग आएंगे सर? बहुत थोड़ा दिन जा रहा तो आप लोगों को बहुत जल्दी है। आस्ते लेकिन ये ऑपरेशन भी होने वाला है। ये भी होने वाला है। मुंबई महानगर पालिका के भी ऑपरेशन होने वाला है। मैं आपको बोलता हूँ, मैं कभी झूठ बोला नहीं अब तक और जो बोला है वो हुआ है। तो उद्धव जी को मैं यही कहूंगा कि उद्धव जी ये आपको छोड़ के लोग क्यों जाते हैं? अभी उद्धव जी सबके मतदार संघ में जाने वाले हैं। 6 जो लोकप्रतिनिधि हैं उनके आप इसके पहले आगे जाते तो ये वक्त नहीं आता था। अभी देखो बागात के पीछे घोडा न जाने का कुछ फायदा नहीं। आता त्यांच्या मतदारसंघात जाऊन उपयोग काय? तुम्ही आधी गेला असतात, त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं असतात, मुख्यमंत्र्यांना भेटला असतात, त्यांच्या मतदारसंघात निधी दिला असतात, ती वेळ नसते आली ना। देखो बघा संजय राऊतना जॉर्ज फडणवीस कुठे आणि तुमची अवकाश आहे काय? त्यांचं नाव घ्यायला तुमची लायकी आहे का? थैंक यू सर, थैंक यू। धन्यवाद। देखो जो मंत्री ने 7वां एमपी ने सही किया है वो कौन है? वो उद्धव जी को ढूंढना चाहिए। उनके बाजू में बैठे हो ये मांगे संजय राउत को ते आले तरी घेणार नाही त्यांना।
ठाकरेंचा 7वा खासदार काठावरती आहे. रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे, विकासासाठी आलेल्या खासदारांना तुम्ही तुडवायची भाषा करता असं म्हणत संजय राऊत यांच्यावरती टीका केलेली आहे. तर विकासासाठी आलेल्या खासदारांना जर अशा पद्धतीनं भाषा करत असाल तर आमदार आणि यापुढे ऑपरेशन टायगर नगरसेवक देखील होतील असं देखील रामदास कदम यांनी म्हटलंय. शिंदे सेनेमध्ये मान सन्मानाचा विषय पण असतो. त्यांचं जिथे ते पक्षात होते त्यांना तिकडे काय मान सन्मान मिळत नव्हता. त्यांचं कोण ऐकून घेत नव्हतं, त्यांच्या कोण संपर्कात नव्हतं, नेते भेटत नव्हते. हा सगळा विषय आहेच ना. आता ती चीड निर्माण होणार. अच्छा, इथे शिंदेसाहेब 24 तास अवेलेबल आहेत, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांना न्याय मिळतो. माझ्यासारखा माणूस 10 वर्ष जो प्रक्रियेच्या बाहेर होता आज आमदार झाला ना शिंदे साहेबांमुळे. हा सगळा विषय असतोच ना. माना सन्मानाचा पण विषय असतो. कामं तर झालीच पाहिजे. त्यांना माहिती आहे आमच्या शिवसेनेत आल्यानंतर कामं होणार. सगळ्यांची कामं त्यांनी बघितलेलीच होताना. त्यांनी अनुभव घेतला असेल, त्यांचे ओळखीचे असतील, संपर्कात असतील आणि जिथे कामं होतात तिथे येणं काय साहजिक. सन्माननीय उद्धव साहेबांनी ही खबरदारी फार अगोदर घ्यायला पाहिजे होती. तेव्हा त्यांनी पक्षावर लक्ष दिलं नाही. आता सगळं पायाखालची जमीन निसटून गेल्यानंतर आता कसली खबरदारी. आज के दिन के लिए मेरे पास बस 4 लाइन है भैया. मैं इतना ही कहना चाहूंगी कि घर पर बैठकर फेसबुक लाइव करने वालों की हर कोई करता निंदा है. कांग्रेस के सामने घुटने टेकने वालों पर हर शिवसैनिक शर्मिंदा है. कांग्रेस के साथ हाथ मिलाने वाला बेनकाब यहाँ हर दरिंदा है. लेकिन हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का हिंदुत्व और भगवा बचाने के लिए एकनाथ जी शिंदे साहब नाम का टाइगर अभी जिंदा है. अपना पॉलिटिकल फ्यूचर सिक्योर महसूस कर सके, इसलिए इधर आए. देखो मुझे जिस तरीके से हमने देखा कि ऑपरेशन टाइगर जो हम कह रहे हैं, उस पूरे दौरान जो बयानबाजी हुई, खास करके सुना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी की तरफ से उनके मुख्य प्रवक्ता ने जो बयानबाजी की संजय राउत ने, गाली गलौज का जिस तरीके से प्रयोग हुआ और खुलेआम प्रयोग हुआ, एक बार से ज्यादा बार हुआ. उन्होंने बार बार ये भी कहा कि कट मत करना इसे आप किस तरीके से देखते. पहले वो भाषा बहुत गलत बात थी वो, इसलिए कि 2 दिन पहले तक आप अपने सारे एमपीज को आदरणीय बता रहे हैं, उनके लिए आपके दिल से प्रेम उमड़ रहा है. और जैसे ही पता चला कि आपको छोड़ के ये जा रहे हैं, उनको गालियां दे रहे हैं, आप उनको बिकाऊ कर रहे हैं, उनको बेईमान कह रहे हैं. तो इस तरह की भाषा का इस्तेमाल करके उबाठा वाले अपने संस्कारों का परिचय दे रहे हैं. और जिन एमपीज को इस देश में ऑनरेबल एमपी माना जाता है, उनको पूरा अधिकार है किसी से मतभेद रखने का या पार्टी छोड़ने का या दल बदल करने का. एक संविधान और दल बदल विरोधी कानून के दायरे में रहकर कोई भी व्यक्ति इस तरह का फैसला कर सकता है. लेकिन अगर वो एक वैधानिक फैसला कर रहा है तो उसको गाली देना एक सरासर पाप है. डंके की चोट पे आंकड़े भी लिखते हैं कि 15 करोड़ लिए गए, फिर 50 करोड़ लिए गए. संजय राउत एक बहुत बड़ा झूठा इंसान है. मैं उसको चैलेंज करता हूं कि किसी एमपी को कितना दिया गया, क्या दिया गया, वो साबित करके दिखा दे. ये रोज नया नया आंकड़ा दे दे करके उसको सनसनी क्रिएट करता है. सच यह है कि सारे एमपी अपने अपने क्षेत्र में विकास का काम करने के लिए और अपने नेतृत्व से नाराज और असंतोष होकर के निकल के आ रहे हैं. एक और महत्वपूर्ण बात थी, उन्होंने आरोप लगाया था कि सरकार प्रभाव डाल करके पवन राजे निम्बालकर केस का फैसला बदल सकती है और यही शर्त रखी गई है ओम राजे निम्बालकर को आने के लिए. फैसला भले ओम राजे निम्बालकर के खिलाफ गया है, लेकिन ओम राजे निम्बालकर तो आगे हैं शिवसेना में ऑपरेशन टाइगर के तहत. तो ये जो आरोप था कि सरकार न्यायपालिका पे दबाव डाल के अपने मनमाफी फैसला ला सकती है, दिलवा सकती है, ये गलत साबित हो. ये संजय राउत जैसा मूर्ख आदमी ही बोल सकता है कि न्यायपालिका में कल क्या होगा ये हम तय करेंगे. हमारे देश में न्यायपालिका एक स्वतंत्र व्यवस्था है. किसी भी केस के मामले में उनके पास जो दलीलें होती हैं, जो सबूतें होते हैं, उसके आधार पर न्यायपालिका या माननीय जज महोदय एक फैसला करते हैं. और उसको किसी राजनीतिक घटना से जोड़ के देखना, यह संजय राउत की फ्रस्ट्रेशन स्थापित करता है. दरम्यान शिवालय परिसरामधून पद्मेश पवार
आपल्या प्रतिनिधीने आढावा घेतलेला आहे ते देखील पाहूया. सध्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांची बैठक हे जे शिवालय त्यांचं कार्यालय तिथे बोलवलेले आणि याच अनुषंगाने मुंबई पोलिसांनी इथे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांचा जो पोलीस बंदोबस्त आहे त्यांनी वाढवलेला आहे. इथे बाहेर जर आपण पाहिलं तर ते देखील अनेक जे तुकड्या आहेत पोलिसांच्या त्या बाहेर आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक जे पोलीस कर्मचारी इथे आलेले असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर बाहेर अनेक जे रिझर्व्ह फोर्स आहेत ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. स्वतः रायोट कंट्रोल पोलीस हे देखील इथे दाखल झाले आहेत. दंगल नियंत्रण पोलीस देखील इथे आलेले आहेत. आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात एकीकडे तिकडे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण आता मुंबई पोलिसांकडून इथे मोठा पोलीस जो फौज फाटा आहे तो इथे वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे पाहायला महत्वाचं असणार आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं तर राजकारण सध्या तापलेलं असताना पाहायला मिळतं. कारण मोठ्या प्रमाणात अनेक जे लोक आहेत अनेक जे आमदार आहेत ते इथे आलेले आहेत. कॅमेरा पर्सन नागेशसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई. आणि या सगळ्या राजकीय घडामोडींवरती आमदार सुनील शिंदे या क्षणाला आपल्यासोबत जोडलेले आहेत. राजकीय प्रतिक्रिया देण्यासाठी सुनील शिंदेजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 2 ठिकाणी सध्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे नंदनवन हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे शिवालय या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये काही आमदार आहेत, काही पदाधिकारी आहेत, त्यांची देखील बैठक सुरू आहे. आणि याच मार्गावरून हा सगळा खासदारांचा ताफा हा YB चव्हाण सेंटर ह्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या निमित्तानं बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. या सगळ्या ज्या आता घडत आहेत सगळ्या राजकीय घटना यावरती आपली प्रतिक्रिया. जे काही घडतंय जे घडतंय ते सर्वसामान्य जनता असेल, सर्वसामान्य मतदार असेल किंवा काही विचारवंत सुद्धा असतील, या सगळ्यांना या गोष्टी कुठेतरी पसंत नाहीयेत. त्या संदर्भाने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेने नापसंती व्यक्त केलेली आहे. अगदी जे खासदार त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांची सोशल मीडियावरील अकाउंट पहा, त्याच्यामध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या देखील कमी झालेली आहे. म्हणजे जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो योग्य नाहीये. त्या निर्णयाची पसंती जनतेला नाही आणि जनतेमध्ये या संदर्भाने हळूहळू रोष वाढतोय. कदाचित या सगळ्या संदर्भाने भविष्यात जनता रस्त्यावर उतरली की काय अशी एकंदर परिस्थिती आता या सगळ्या संदर्भाने घडून येत आहे. त्याच्यामुळे जे काही त्यांनी केलेले निश्चित मी एक कार्यकर्ता म्हणून योग्य नाहीच आहे, मला त्याचा निषेध करावाच लागेल. परंतु जनतेला आता ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी न आवडणार आहेत. जनता याच्या विरुद्ध आता आवाज उठवायला तयार आहे. बरं, पण आजच्या बैठकीला आपण का उपस्थित राहिला नाहीत यामागचं काही कारण? मी माझे माहिती पक्ष नेत्यांना दिलेली आहे. माझ्या विधिमंडळातील गटनेत्यांना याची माहिती दिलेली आहे की मी आजच्या मिटिंगला आजच्या विधिमंडळाचं कामकाज आणि मिटिंगलाही मी नाहीये. मी कोकणात माझ्या चिपळूण तालुक्यात एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे आणि मी मंगळवारपासून दैनंदिन कार्यक्रमात भाग घेण्याची मी पूर्वकल्पना आमच्या संबंधितांना दिलेली आहे. नाही, कारण काही आमदार म्हणजे त्याच्यात तुम्ही पण आहात, 4 आमदार आजच्या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत आणि त्यामुळे चर्चा असू शकते. असं आहे चर्चा, ठीक आहे, आता चर्चा झाली पण प्रत्येकाला काही ना काही वैयक्तिक असं आहे की विधिमंडळाचा कार्यक्रम डिक्लेअर झाला याचा अर्थ आम्हाला काही अडचणी येऊ शकत नाही असं नाही आहे ना. आणि आता माझ्या तर दरवर्षी आपणही जर कोकणातले असाल तर आपल्याला माहिती आहे मृग नक्षत्रामध्ये राखण देणं हा कोकणातील अतिशय खूप प्राचीन अशी ती पद्धत आहे आणि पारंपरिक अशी ती सेवा आहे ग्रामदेवतेची. त्यामुळे आम्ही त्या सगळ्यासाठी इथे आलेलो आहोत. आता मी रेल्वे स्टेशनला चिपळूणची प्रचंड गर्दी आहे कारण जनता सगळे आपापल्या गावी ह्याच कामासाठी आली होती. अगदी धन्यवाद सुनीलजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सुनील शिंदे हे आजच्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये अनुपस्थित आहेत आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. पक्षाला देखील या मागचं कारण त्यांनी कळवलेलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये काही आमदारांची बैठक सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये 4 आमदार हे उपस्थित नसल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झाली आहे.